मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत निकाल आश्चर्यजनक आहे, असाच निकाल अपेक्षित नव्हता असं प्रतिपादन केलं. त्यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या मतदारांचे आभार मानलेत आणि मतदारांच्या निर्णयाला आदर व्यक्त केला. यशोमती ठाकूर यांनी पुढे सांगितलं, पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळ केली हे समजणं अवघड आहे. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की विरोधी पक्षाच्या दबावाचा प्रयत्न ही लोकशाहीला धक्का देणारी बाब आहे. विरोधी पक्ष पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न येथे झालाय आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. देशाच्या वर्तमान राजकारणावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्या प्रकारे देश चाललाय या सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या पाहिजेत. त्याचबरोबर माझा विश्वास आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत असं त्यांचं म्हणणं होतं. पराभूत झालो असलं तरी हा अंत नाही, आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे असंही त्यांनी सांगितलंय. यशोमती ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार लोकशाहीमध्ये जर काही गडबड होत असेल तर त्याकडे कटाक्षाने पाहायला हवं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आपल्या भाषणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की त्यांच्या लढाईला अजून एक नवा आकार मिळणार आहे आणि त्यांनी जनतेसाठी संघर्ष चालू ठेवण्याची शपथ घेतली आहे. नमस्कार. ज्या ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले किंवा ज्या ज्या मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते. निकाल आश्चर्यजनक आहेत असं अपेक्षित नाहीये. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय खेळी केलेली आहे ही समजण्याच्या पलीकडे आहे, पण नक्कीच काहीतरी झालेलं आहे. विरोधी पक्ष पूर्ण दाबून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या प्रकारे देश चाललाय या सगळ्या गोष्टी खरं आपण आवर्जून बारीकरित्या बघितल्या पाहिजे आणि त्याच्यावर काय पावलं उचलायची ती उचलली पाहिजे. माझा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत याच्यावर माझा विश्वास आहे. आणि पराभूत झालो असलो तरी हे काही अंत नाही. आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे आणि ती लढाई विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करणारच आहोत. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि लोकशाहीमध्ये जर काही गडबड कोणी करू इच्छित असेल तर मग आपण त्याच्याकडे कटाक्षानं बघितलं पाहिजे एवढी विनंती आहे. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.